साताऱ्याच्या नायगावात आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंती सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळांसह इतर मंत्री स्मारकाला अभिवादन करणार। अजित पवारांची मात्र अनुपस्थिती। शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावर येणार। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या कार्यक्रमात भुजबळ पवार एकत्र। सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, तर एसआयटी अहवालानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट। सीआयडी ऑफिस गाठण्यासाठी वाल्मिक कराडनं वापरलेली स्कॉर्पिओ अजित पवारांच्या ताफ्यातली। आमदार धस आणि खासदार सोनवणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा। अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडून पैसे परत घेणार नाही। मंत्री अदिती तटकरेंची माझाला माहिती, तर तक्रारीनंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू। बीडच्या केज तालुक्यात संत भगवान बाबाचं पोस्टर फाडत विटंबना। अज्ञात समाजकंटकावर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या मेहुल चोक्सीच्या परदेशातल्या मालमत्ता ईडीच्या रडारवर। थायलंड, दुबई, जपान, अमेरिकेतील मालमत्तांचा ताबा मिळवण्यासाठी तिथल्या यंत्रणांशी संपर्क। कल्याण डोंबिवली शहरासह नव्यानं समाविष्ट 27 गावांना मुबलक पाणी मिळणार। अमृत योजनेअंतर्गत 357 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।